नमस्कार. कल्प क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपला प्रॉब्लेम सेट चालू आहे. त्याच्यातलं कितवा क्वेश्चन? ह्या क्वेश्चन 2 मधला तिसरा क्वेश्चन आज आपण घेतोय. त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय की व्हॅल्यू कंपॅरिझन करायची आणि प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारताना त्यांनी काय केलंय, आपल्याला थोडंसं काय वर्ड चेंज केलाय म्हणजे तुम्हाला इंग्लिश पण कळालं पाहिजे. तर बघा आजच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय क्वेश्चन, the number of people who took part in the Republic Day flag hosting ceremony was 2,01,306 in पंढरपूर. तर किती रिपब्लिक डे ची जी होती फ्लॅग होस्टिंग सेरेमनी त्याच्यामध्ये पंढरपूर तालुक्यातले किती लोक आहे म्हणे 2,01,306 तालुका and 1,97,208 in माळशिरस. आता माळशिरसचे किती आहे एवढे. मग आणखी क्वेश्चन पुढे रीड करायचा. क्वेश्चन तुम्हाला रीड करून त्याचं आन्सर सांगता आलं पाहिजे असंच त्यांना फक्त अपेक्षित आहे. क्वेश्चन मोठा जरी असला तर तो अगदी सिंपल क्वेश्चन आहे. In which तालुका did a larger number of people participate? म्हणजे काय, पुन्हा आपण तिथं आलो की हे जे दोन तालुके दिले आपल्याला पंढरपूर आणि दुसरा कोणता माळशिरस, दोघांची व्हॅल्यू पण दिलेली आहे. आणि आता आधीच्या याच्यामध्ये मोर शब्द यूज केला होता, मोर वर्ड यूज केला होता. आजच्या याच्यात काय यूज केला आहे, इन विच तालुका डीड अ लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट. मग आता या दोन्ही तालुक्यांमध्ये कोणत्या तालुक्यातले लोक जास्त होते, जास्त लोकांचा सहभाग होता. मग आपल्या आन्सर मध्ये लिहून घ्यायचं कोणते दोन तालुके आपल्याकडे, पंढरपूर तालुका आणि दुसरा माळशिरस तालुका. दोघांच्या व्हॅल्यू टाकल्या. पंढरपूर तालुक्यातले लोक किती 2,01,306 आणि माळशिरसचे किती आहे 1,97,208. मग लार्जर नंबरचं पार्टिसिपेट कुणाचं आहे, साहजिक कुणाचा, पंढरपूर. मग आता बघा तुम्ही थोडंसं थिअरी मध्ये आन्सर पण लिहायला शिका. थिअरी मध्ये आन्सर लिहायचं म्हणजे काही लर्न करून नाही लिहायचं आहे. इथं बघा इथं क्वेश्चन दिलाय इन विच तालुका डीड अ लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट. मग हाच क्वेश्चन इथं उतरून घेतला मी, फक्त थोडंसं काय केलं त्याच्यात चेंज. मग कोणता तालुका लार्जर नंबर आहे, पंढरपूर. मग मी इथं लिहिलं पंढरपूर तालुका पीपल पार्टिसिपेटेड इन लार्ज नंबर दॅन माळशिरस तालुका. सिंपल आहे की नाही आन्सर लिहायला. असं जेव्हा तुम्ही लिहिता तर हे किती मार्काला, जेवढं तुम्हाला ऑल मार्क्स मिळतात, ऑल मार्क मिळतात की व्यवस्थित थिअरी लिहितात. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा आपला पुढचा क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 6 मधला शेवटचा क्वेश्चन आहे आपला. प्रॉब्लेम सेट कितवा आहे हा 6 आहे आणि त्याचा लास्ट क्वेश्चन आहे इन an exhibition the अन्नपूर्णा सेविंग ग्रुप sold gold worth rupees किती 5,12,345 रुपीज. द निर्माण. आता जेवढे ग्रुप दिले ना त्याच्या खाली काय करायचं, अंडरलाईन करायची, कारण आपल्याला याच्यावर आन्सर लिहायचे. द निर्माण ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ रुपीज 4,12,900. This figure was rupees 4,33,000 for the सृजन ग्रुप. आता इथं थोडंसं लँग्वेज चेंज केली की ही जी फिगर आहे ती कुणासाठी आहे, सृजन ग्रुप साठी. म्हणजे तिसरा ग्रुप आहे कोणता, सृजन ग्रुप. and rupees 5,11,937 for the सावित्रीबाई फुले ग्रुप. मग टोटल किती ग्रुप आहे आपल्याकडे 1, नंतर निर्माण ग्रुप 2, सृजन 3 आणि सावित्रीबाई फुले 4 ग्रुप्स आहे. त्याच्यावर त्यांनी काय एवढी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलाय, डाटा दिलाय आणि याच्यावर आपल्याला क्वेश्चनचे आन्सर सांगायचे. मग पहिला क्वेश्चन विचारलाय काय, which group had the largest sales? सगळ्यात जास्त सेल कोणत्या ग्रुपचा झालाय. मग तुम्ही काय करा, व्हॅल्यू बघा. मग अन्नपूर्णा सेविंग ग्रुप सोल्ड रुपीज किती 5,12,345. त्याच्यानंतर 5 लाख पेक्षा मोठी व्हॅल्यू कुणाची आहे का, याची निर्माणची किती 4 लाख, नंतर सृजनची किती 4 लाख आणि शेवटी आहे सावित्रीबाई यांचं किती 5 लाख. इथं 5 लाख आहे पण यांच्याकडे किती 12,000 आणि यांच्याकडे 11,000. मग लार्जेस्ट सेल कुणाचा आहे
अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप्स. मग आन्सर लिहायचं आपल्याला सरळ सरळ. स्पेलिंग बघून लिहायचंय. अन्नपूर्णा हॅड किंवा ग्रुप लिहून टाका तिथं. अन्नपूर्णा ग्रुप हॅड द, आणि हे जे शब्द दिले हेच ऍज इट इज लिहायचे. हॅड द लार्जेस्ट सेल्स. संपलं आन्सर तुमचं. काही टेन्शन नाही, काही क्लिअर आन्सर दिलेलं असतं. विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. आता याच्या डायरेक्ट काय अपोजिट, सगळ्यात कमी सेल कुणाच आहे. मग आता कमी वाले शोधायचे, तर कमी वाल्यामध्ये हे दोघं काय होतील, कट होतील. नंतर स्मॉलेस्ट 4,12,900 आहे आणि याचा किती आहे 4,33,000 आहे. मग आता लहान कोण येईल, द निर्मन ग्रुप सोल्ड गुड्स. तर कोणता येईल, निर्मन ग्रुप. मग आन्सर लिहून टाकायचं काय, निर्मन ग्रुप. मन ग्रुप सेम तसंच लिहायचंय. ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल्स. आणि शेवटचा आहे राईट द सेल्स फिगर इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सगळ्यात स्मॉल फिगर वापरायची. तर सगळ्यात स्मॉलेस्ट कुणाची 4 लाख. मग या 4,12,900. त्याच्यानंतर आहे तुमची 4,33,000 आणि मोठी कोण आहे 5,11,937 आणि लास्ट आहे 5,12,345. हे काय झालं तुमचं असेंडिंग ऑर्डर झाली. 4,12,000 नंतर 4,33,000, 5,11,937, 5,12,345. आज आपला इथे प्रॉब्लेम सेट 6 कंप्लीट झालेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 7 घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.